शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आज सोमवारी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी नाशिक महानगरपालिका कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले। या निवेदनात शहरात 2 वेळा पाणी पुरवठा करणे, रस्त्यांची दुरुस्ती, चुकीची पाणी बिले मागे घेणे, वृक्षतोड थांबविणे आणि अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे नागरिकांना होणारा त्रास त्वरित कमी करावा आणि कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशीही मागणी करण्यात आली। मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात रवी डांगरे, सुनीता गिरी, गोकुळ चौधरी, शंकर कानकाटे, वसंत पवार, विजय गोस्वामी, वंदना रोडे, उर्मिला धामोडे, प्रतिभा भागवत आदी कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिक महानगरपालिकेची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे। इथून माग आपण जर बघितलं असेल तर प्रशासक होते त्यावेळेस देखील तीच परिस्थिती होती आणि आता लोकनियुक्त शासन बसलेलं आहे, महापौर बसलेले आहेत, तरी नाशिककरांचे तेच हाल आहेत। आज गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, विविध समस्यांसाठी बांधतोय। एकीकडे कुंभमेळ्याचा लाखो रुपयाचा निधी येऊन पडलेला आहे, तो खर्च करण्याचा घाट या महानगरपालिकेने लावलेला आहे। आपण बघितलं असेल तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारी बाजूला केवळ आणि केवळ खड्डे खोदून ठेवलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक प्रकारे अपघात होतात, अनेक जणांचे बळी मागे जातात। याच कारणीभूत कोण? खरं तर बघायला गेलं तर हा नाशिक महानगरपालिकेचा सर्व हा कारभार म्हणायला हरकत नाही। असलेच प्रकार आपण जर बघितलं असेल तर आमची मागणी तीच राहिलेली आहे, त्या कुंभमेळ्याचा निधी शाश्वत कामांसाठी खर्च करण्यात यावा, जसं पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, रस्ते असतील। आज आपण बघतो की अनेक भागामध्ये केवळ 1 वेळ आणि 1 तास पाणी पुरवठा होतोय, तरी देखील अवाजवी अशी लाखो रुपयाची बिलं, पाणी बिलं या लोकांना देण्यात आलेली आहे। ही पाणी बिलं त्वरित मागत घेण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिका पंचायत विभागामध्ये काही एक कर्मचारी होता की ज्याच्याकडे अनेक लोकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरली आणि त्यांनी त्याचा अपव्यय केला, त्याचा भ्रष्टाचार केला। ते पैसे त्या शासकीय तिजोरीत न भरता आपल्याजवळ ठेवले आणि त्या ज्या मूळ मालक आहेत त्यांच्या वतीने त्यांनी स्वतःच्या नावाचे चेक दिले, ते चेक बाउन्स होत आहेत आणि त्या नोटिसा त्या बिचाऱ्या मालमत्तेधारकांना देत आहेत। हा कुठला न्याय आहे? त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर आज वैष्णव रोड जो होता रामकुंड, तिथले जे टपरीधारक असतील, दुकानदार असतील, त्यांना विना परवानगी, आपल्या विना नोटिसा त्यांचं निष्कासित करण्यात आलं, त्यांचं अतिक्रमण तोडण्यात आली, टपऱ्या काढण्यात आल्या। मात्र त्यांचा आम्ही वारंवार पाठपुरावा केला की त्यांचे साहित्य पूर्वी प्रोसिजर फॉलो न करणे जप्त केलेले, त्यांची जप्त केलेले साहित्य, त्यांना अतिक्रमणाने जे जप्त केलेलं साहित्य ते परत करण्यात आवेत। त्यांची कायमस्वरूपी पुनर्वसन करायला हवं, कारण स्ट्रीट वेंडर पॉलिसी आहे त्या ऍक्ट नुसार जोपर्यंत लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण कारवाई करता येते। त्याच पद्धतीने आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या राहिलेल्या आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोरेमाळा, अंगणवाडी या भागातील काही भागावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांना स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे। त्याच पद्धतीने नवनाथ नगर, मनपा कॉलनी येथे आज पाणी पुरवठ्याच्या काही नवीन लाईन टाकण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या लाईनचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। काही भागातले पाईप तसेच सोडलेले आहेत, रस्ते तसेच तोडून पडलेले आहेत, तिथे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच पद्धतीने मनपा हद्दीतून जाणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडचा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना आजच्या वाजवी बाजार भावानुसार देणं अपेक्षित आहेत। मात्र ते जुना कुठला तरी रेडी रेकनरचा रेट काढताय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करतायत। प्रशासकीय काळातील जी कामकाजाची शोध पत्रिका काढण्यात येऊन केलेल्या कामाची तपासणी, ऑडिट करण्यात यावे। त्याच पद्धतीने एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जन्ममृत्यू दाखले असतील किंवा जे विवाह नोंदणी महानगरपालिकेकडे होते त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर विवाह नोंदणीसाठी किंवा जन्म मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी ज्यावेळेस लोक जातात त्या नागरिकांना पहिले ते प्रकरण चेक करायला लावतात, तिथे जाणून बुजून 2-3 वेळेस क्युरीज काढतात, विनाकारण पाठवून दिलं जातं आणि त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारचे लवकर त्यांना जन्म मृत्यूचे दाखले असतील किंवा विवाहाची नोंद लवकर होत नाही। ती प्रक्रिया पारदर्शक करण्यात यावी, त्याची चौकशी करण्यात यावी आणि नव्याने घरपट्टी आकारणे किंवा घरपट्टी ट्रान्सफर करण्यात यावी। घर खरेदी केल्याच्या दिनांकापासून किंवा ज्यावेळेस घर ट्रान्सफर झालेला आहे त्या दिवसापासून पेनल्टी आकारली जाते। खरं तर ही बेकायदेशीर आहे। अशी पेनल्टी जर आपण बघितली असेल तर दर महिन्याला महिन्याप्रमाणे 100 रुपये की 50 रुपये एरियानुसार ती आकारली जाते आणि लाखो रुपयाचे चार्जेस त्याच्यावर आकारण्यात येते। हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे। अरे हर जोर जुलूम की टक्कर में, अरे जीना है तो मरना सीखो, अरे जीना है तो मरना सीखो, हर जोर जुलूम की टक्कर में।